युनिव्हर्सल बिझनेस स्कूलच्या विरुद्ध त्यांच्याच या स्कूलमध्ये काम करणारे कर्मचाऱ्यांनी उपोषणाचा पवित्रा उचललेला आहे. आपण सर्वजण पाहतोय. अनेक वेळा या कर्मचाऱ्यांनी या स्कूलविरुद्ध उपोषण करून आपल्या हक्काच्या मागण्याचा प्रयत्न केला, परंतु हे स्कूल त्यांना नेहमीच फसवण्याचं काम करतं आहे. 16 18 वर्ष त्या बिझनेस स्कूलमध्ये इथल्या स्थानिक आदिवासी माझ्या भगिनी असतील, काही माझे मित्रमंडळी असतील, या बिझनेस स्कूलमध्ये 16 वर्ष 18 वर्ष सातत्याने काम करत आहेत, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची फॅसिलिटी मिळत नाही. त्यांच्यावर नेहमी अन्यायकारक त्यांना वागणूक दिली जाते. ते आदिवासी असल्याचं त्यांना नेहमी तिथं भासवलं जातं का तुम्ही आदिवासी आहेत, तुम्ही फक्त मोलमजुरी करायची आणि तुमचा मोबदला घेऊन जायचं. परंतु अनेक वेळा या कंपनीच्या प्रशासनाला आम्ही भेटण्याचं काम केलं. या ग्रामपंचायतीमधील आमचे काही प्रमुख कार्यकर्ते असतील, सर्व पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते असतील, यांनी या प्रशासनाला अनेक वेळा भेटी देऊन सांगण्याचं काम केलं का ह्या माझ्या कर्मचाऱ्यांना तुम्ही त्यांच्या हक्काच्या ज्या मागण्या आहेत त्या त्यांच्या मागण्या पूर्ण करा. त्यांना तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये म्हणजे तुमच्या युनिव्हर्सल बिझनेसमध्ये, कंपनीमध्ये, स्कूलमध्ये त्यांना तुम्ही सामावून घ्या, त्यांना तुम्ही परमनंट करा. परंतु कंपनीने फक्त हो हो बोलून त्यांना फक्त त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं. 2 वेळा ती मागच्या काळामध्ये ते उपोषणाला बसले होते, तेव्हासुद्धा आम्ही त्यांना येऊन भेट दिली. भेट दिल्यानंतर कंपनीचे व्यवस्थापक म्हणजे तरुण आनंद साहेबांनी आम्हाला मीटिंग दिली आणि सांगितलं आम्ही अगदी 4-5 दिवसामध्ये त्यांना परमनंट करतो. त्यानंतर त्यांच्या सर्व ज्या फॅसिलिटी असतील, त्यांचा PF असेल, त्यांचे काही बाकी काही तुमच्या असणाऱ्या स्कीम असतील त्या आम्ही लवकरच त्यांना सुरू करण्याचं काम करू. परंतु स्कूलने आम्हाला फक्त शब्द दिला आणि त्यांना कुठल्याही प्रकारची त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही. आतासुद्धा तिथे कोणतरी भोसले मॅडम याच्यावर आल्यात, त्यासुद्धा त्यांना छळण्याचं काम करतात. त्यांना कायम आदिवासी असण्याचं हिणवण्याचं काम करत आहेत. तुम्ही आदिवासी लोकांनी फक्त मजुरी करायची आणि आपला उदरनिर्वाह करायचा, अशा पद्धतीने त्यांना सांगण्यात येतं. परंतु आता मी त्यांना आपल्या सर्व पत्रकार बंधू भगिनी असतील आणि इथे जमलेले सर्व आमच्या तालुक्यामधील सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील, यांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो का झालं ते झालं, परंतु आता हे 1-2 तासामध्ये जर त्यांनी आम्हाला निर्णय दिला नाही तर हे आंदोलन, हे उपोषण अजून ॲग्रेसिव्ह होईल. आणि मी स्वतःसुद्धा ज्या माझ्या 2 भगिनी, जे आमच्या कल्पना बांगरे असतील, लीला वळाताई असतील, ह्या दोघी आमरण उपोषणासाठी बसलेल्या आहेत. त्याला तर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पाठिंबा दिला आहेच, परंतु नुसता पाठिंबा देऊन आम्ही थांबणार नाही. तर 2-2.5 तासामध्ये जर त्याला काही निर्णय मिळाला नाही तर मी सुद्धा त्यांच्याबरोबर आमरण उपोषण करील आणि या प्रशासनाला अगदी धडाडा शिकवण्याचं यावेळी काम करील. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, जोपर्यंत आमच्या कामगारांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचं उपोषण सुरू राहील. आम्ही प्रशासनाला पत्रव्यवहार केलेला आहे, त्यामध्ये पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, त्यांनासुद्धा आम्ही सांगितलेलं आहे का जर आजच्या दिवसामध्ये आम्ही आज फक्त आमरण उपोषणाचा इशारा आपल्याला दिला आहे, उद्यापासून आम्ही रास्ता रोकोसुद्धा करणार आहेत. पुढच्या 2 दिवसामध्ये तर ते आमचं ऐकलं नाही तर कॉलेजमध्ये एकही माणूस आत येणार नाही, आतला माणूस बाहेर जाणार नाही. अशा पद्धतीने आम्ही एकदम ॲग्रेसिव्ह पद्धतीने या उपोषणाला, या आंदोलनाला आम्ही सामोरे जाणार आहेत. आपण सर्वांनीच या उपोषणाला पाठिंबा देण्याचं निश्चय आपण सर्वांनी केलेला आहे. आणि आज खऱ्या अर्थाने माझं मागच्या वेळी एक तासापूर्वी तरुण आनंद साहेबांशी फोनद्वारे बोलणं झालं. त्यांनी मला सांगितलं का आम्ही काही लोकांना परमनंट केलेत, काही लोकांना आम्ही कोणत्या तरी ठेकेदाराच्या माध्यमातून त्यांच्या एजन्सीवर आम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्टमध्ये ठेवू. परंतु अशा मागणीला आमची काही हे नसेल. त्यांना सर्व जेवढे आमचे काही 60-61 कामगार असतील यांना आपण परमनंट करावं. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आपण पूर्ण कराव्यात. नाही केल्या तर आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, या ग्रामपंचायतीमधील सर्व पक्षातील सर्व प्रमुख त्यांचे कार्यकर्ते असतील, सरपंच असतील, आमचे आप्पा गायकवाड असेल, लीलाधर गायकवाड असेल, तुमचा ऋषी असेल, ही सर्व मंडळी त्यांच्या पाठीशी आहेच. परंतु या ग्रामपंचायतीतील सर्वच मंडळी
त्यांच्या पाठीशी असतील. आमचा तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांच्याबरोबर असेल असं आपल्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो. गेटवर झालं होतं, मुख्य गेटवर. आता कुठेतरी आता प्रशासनानं पण त्यांना साथ दिली का असं वाटतं का? प्रशासनाने आम्हाला विनंती केली का आपण 100 मीटरच्या बाहेर आपलं उपोषण करावं आणि प्रशासनाच्या विनंतीला आम्ही मान दिला आहे. परंतु अगदी 2 तासामध्ये तर त्यांचं जसं झालं नाही तर आम्ही गेटपर्यंत जाऊ आणि आमच्या मागण्या कशा आहेत त्या त्यांना दाखवून देऊ. मागच्या उपोषणाच्या वेळी काही कॉलेजच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे समस्या त्रुटी बाहेर काढल्या होत्या, म्हणजे जसं अंमली पदार्थाचं सेवन या परिसरात होतं, मुलं मंदिर परिसरात वेगळ्या अवस्थेत असतात किंवा इतर जो त्रास. मी माझ्या पत्रकार बंधूंना सांगेल का आम्ही फक्त आता एकच मागणी केली. जर त्यांनी मागणी, मी त्यांना मगाशी त्यांच्या लोकांना सांगितलं, त्यांच्या HR मॅडमलाही सांगितलं, जर तुम्ही 2 तासामध्ये आम्हाला निर्णय दिला नाही तर आम्ही कॉलेजमध्ये 1 नाही तर 40 तुमचे प्रॉब्लेम्स आम्हाला माहिती आहेत. त्यामध्ये कशा पद्धतीने बिल्डिंग पास जातं काय सगळ्या गोष्टी बोलण्यापेक्षा तर नंतर ॲक्शन मोडवर घेऊ. पण जर आमच्या कामगारांच्यावर पोटावर पाय नसेल पडणार तर आम्ही त्यांना मदत करायला तयार आहेत. आणि असंही त्यांच्या पोटावर जर पाय पडणार असेल तर त्यांच्याही पोटावर पाय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. बोलून गेलं त्यांनी दाखवलं बाबा आम्ही यातल्या 36 लोकांना आम्ही ऑलरेडी परमनंट केलेलं आहे. पण परमनंट कागदावर केलं आहे, फक्त फॅसिलिटी कुठली त्यांना नाही. ते आम्हाला त्यांनी अपॉइंटमेंट लेटर दिलं, ते दाखवलं 36 लोकांचं. पण त्यांना कुठल्याही प्रकारचे त्यांचा काही फॅसिलिटी मिळत नाही. आणि आता मी त्यांना सांगितलं तर कामगार 59 आहेत, आता 20-22 राहिले, त्यांनाही घेऊन टाका. त्यांचं असं हट्ट आहे का त्या कामगारांना आम्ही दुसऱ्या ठेक्या कोणाच्या कॉन्ट्रॅक्टरच्या एजन्सीच्या नाव दिलं तर ते आम्हाला काही मान्य नाहीत. तर सर आम्ही त्यांना विनंती केली साहेबांना मी मगाशी, बाबा तुम्ही ते जास्त मोठा विषय नाही साहेब, 20-22 कामगारांचा विषय आहे. जर आम्हाला ते उतरायला लावलं तर आज 18 वर्षापासून साहेब त्यांचं रक्त त्याही पिलं आदिवासी बंधू भगिनींचं. आम्ही 18 वर्षाचा हिशोब मागू आणि मग 18 वर्षाचा हिशोब त्यांना द्यावा लागेल. दुसरा विषय, हे कॉलेज कसं पास झालं आहे, कुठे पास झालं आहे, कुठल्या बिल्डिंग पास, तर ते काढायचं नाही. मी यांना सांगितलं आमच्या जर पोटावर पाय पडला तर तुमच्याही पोटावर पाय पडेल. ते काढण्यापेक्षा तेही थोडक्यात जो विषय आहे तो संपवा. बाकी आमच्या काही मागण्या नाहीत, 2 मागण्या आहेत फक्त. आता सर तर ते HR मॅडम असे त्यांचा हावभाव बघून असं वाटतं तर मी तिथला बोललो की तुम्ही कॉलेजचे मालक आहेत असं आम्हाला वाटायला लागलं. आणि मालक इतकं रिस्पेक्टफुली बोलतायत आणि HR मॅडम इतके हवेज आहेत. त्यांना बोललो तुमच्यासारखे कॉलेजेस मी अनेक चालवतो. पण आहेत आपल्यासाठी खास, म्हणजे त्यांना अगदी शॉर्ट नोटीसवर आल्या. सकाळी मी लगेच फोन केला, लगेच निघाल्या त्या. आणि त्यांना बोलून आपण करू चर्चा त्यांच्याशी. काय फक्त 20-22 कामगार बाकी. त्याची डेट काय 20 ते 22 जे